ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आज श्रावणातला 5वा दिवस नागपंचमी आहे आणि नागाचं सामाजिक, आध्यात्मिक, नैसर्गिक सगळं महत्त्व तुम्हाला माहिती आहे. पण नागाच्या विषाचं किंवा अनेक जे विषारी साप आहेत त्यांच्या विषाचा काही मेडिसिनल उपयोग आहे का? तर होमिओपॅथीमध्ये नक्की आहे. डॉक्टर हनीमान, डॉक्टर केंट असे अनेक जे मोठे मोठे डॉक्टर्स आहेत त्यांनी नागाच्या विषापासून, अनेक विषारी सापांच्या विषापासून अनेक अतिशय उत्तम रिझल्ट देणारी औषधं बनवलेली आहेत. त्याच्यामध्ये लॅकॅसिस आहे, क्रोटॅलस हॉरिडस आहे, नाजा नाजा आहे. असे अतिशय विषारी आणि अतिशय जीव घेण्या विषापासून अतिशय उत्तम रिझल्ट देणाऱ्या औषधांची निर्मिती त्यांनी पोटंटायझेशन या प्रक्रियेमधून बनवलेली आहे. आता ही सगळी औषधं अनेक रक्ताचे जे दोष असतात, ज्याच्यामध्ये गुठळ्या होणं आहे, रक्त साकळणं आहे किंवा मानसिक दोष जे अनेक प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये संशयीपणा आहे, खूप बडबडेपणा आहे किंवा एक प्रकारची जेलसी आहे की ज्याच्यामध्ये माणसाचं जे नॉर्मल मानसिक बिहेवियर आहे ते बिघडलेलं असतं. अशा अनेक ठिकाणी ही औषधं योग्य केस टेकिंग नंतर आणि उत्तम होमिओपॅथकडून निवडली जातात. औषधांचा अतिशय सुंदर उपयोग होतो आणि त्यावेळी आपल्याला आश्चर्य वाटतं की ह्या म्हणजे अक्षरशः थर्ड आय असणाऱ्या ह्या डॉक्टरांना कसे हे गुण कळाले असतील आणि त्यांनी मग हे पोटंटाईज करून आणि त्याचे क्लिनिकल रिझल्ट्स बघून ह्या मेडिसिन्स आणि ह्या रेमेडीज होमिओपॅथीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा ह्याच्यावर भरपूर काम चालू आहे. याच्यामध्ये जे एन्झाईम्स असतात ते त्याच्यावर काम चालू आणि असं दिसून येतंय की हे अँटी कॅन्सर किंवा ब्लड प्रेशर किंवा अल्झायमर्स किंवा अशा अनेक ज्या मोठ्या मोठ्या आजार आहेत त्या आजारांवर फार गुणकारी ठरत आहेत. अजूनही हे काम चालू आहे आणि नक्कीच येणाऱ्या काही वर्षामध्ये ह्याच्यावर उत्तम काम होईल आणि उत्तम पद्धतीने ह्याच्यातून औषधं निघतील यात काही शंका नाही. अर्थातच होमिओपॅथिक असू देत, ॲलोपॅथिक असू देत किंवा कोणत्याही इतर पद्धतीतली औषधं असू देत ती तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यायची आहे. दुसरी गोष्ट आज आहे ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य असतो. आपल्याला माहिती आहे की नाग देवता काही हे लाह्या वगैरे खात नाहीत, हे सगळं आपल्यासाठीच असतो, आपल्यासाठीचाच नैवेद्य असतो. तर लाह्यांचं थोडक्यात महत्त्व म्हणजे सगळ्यात पहिला लाह्या ग्लुटन फ्री आहेत, त्यामुळे ब्लोटिंग होत नाही, पचनाला सोप्या आहेत, भरपूर फायबर आहे, वेट लॉस करण्यासाठी अतिशय उत्तम स्नॅक आहे, घरी सहज बनवू शकता, बाजारात सहजपणे अवेलेबल असतात, आयर्न भरपूर आहे, प्रोटीनचं प्रमाण आहे आणि बी कॉम्प्लेक्स सुद्धा काही प्रमाणात त्याच्यामध्ये दिसून येतं. तर दोन्ही पद्धतीनं आज आपण नागपंचमीची माहिती घेतली. निसर्गाला धरून राहूया, आपल्या धर्माला धरून राहूया, संस्कृतीला धरून राहूया आणि अतिशय हेल्दी आनंददायी आयुष्य जगूया. तोपर्यंत काळजी घ्या.